मॉर्निंग गाईज, आम्ही निघालो आहोत आमच्या ट्रिपला गोकर्णाला वाया कोल्हापूर. सो त्याच्या अगोदर मी माझ्या नंदीसमोर नारळ फोडत आहे. मोस्ट इम्पॉर्टंट रिच्युअल. बघा असा फुकून फुकून पितोय. कसा आहे चहा? कॉफी कॉफी कसं आहे? ठीक आहे. म्हणजे काय फूड कार्निवलमध्ये फूड कार्निवल. आम्ही कुठे होतो आता? कॉफी ठीक आहे. असं ऊन असं पडतं आहे ना. फूड कार्निवल. छान दिसतोयस. कॉफी ठीक आहे. मला सकाळी पेट्रोल पंप भरवतो ना, पेट्रोल पंप इकडे इकडे का तुझ्या नाही, तू इकडे. तिकडे ऊन पडते. माझी कॉफी. माशा पडतात या तिकडे. सकाळी मी जेव्हा पेट्रोल पंप भरवतो ना, पेट्रोल भरताना तेव्हा माणूस बोला, सर जैसी गाड़ी है वैसे ही हो, एकदम टॉप टिप मेंटेन करके रखो. कोण? पेट्रोल पंपला पेट्रोल भरताना जैसे हो वैसे, जैसी गाड़ी वैसे हो या जैसे जैसे गाड़ी है वैसे ही आप हो, द मेंटेन टिप टॉप. हां भाई. हिला माहितीच नाही की मी हिला रेकॉर्ड करतो आहे. ते लहान बाळ कसं असतं, एकटक बघत असतं, काही कल्पना नाही काय चालले आहे आपल्या होतं. तसा 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 हिचा लूक आहे. नंतर व्हिडिओ एडिट करताना जेव्हा बघेल ना, ओढी मला मारेल लावलं, काय रेकॉर्ड केलंस तू हे. अजून 2.5 तासानंतर आम्ही कोल्हापूरला तेव्हा पोहोचू. बेसिकली आज आपला इकडचा स्टे आहे कोल्हापूरला. सो एकदा दर्शन झाल्यानंतर पण आम्ही बघू तिकडे काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे का नाही. आणि जसं आम्हाला जसं काहीसे वाटलं की भाई एक्सप्लोर करण्यासारखी काही गोष्ट आहे ती नक्की आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचा पुढचा प्लॅन जो आहे, आम्ही गोकर्णाला जाणार आहे. तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे, थंबनेलवरून कळालंच असेल. गोकर्णाला आम्ही जवळजवळ 3-4 दिवस आहोत एक्सप्लोर करत. तर त्याची पण आयटनरी आम्ही बनवली आणि आम्ही ती शेअर करू. कधी पण लक्षात ठेव, असं करत काय जर असलं ना तर ना कंप्लेंट करायचं. कारण की असं आपला जीव वाचला ठीक आहे, कोणा दुसऱ्याचा जीव नाही गेला पाहिजे. सो गाईज, आता असं काय झालं माहिती आहे, मी गाडी चालवतो आहे एकदम आपल्या झोनमध्ये आणि ना पाठीमागून एक डिझायरवाला आला. तो डिझायरवाला आला, तो थोडा पुढे गेला, पण नंतर मी त्याच्या पाठीमागेच आहे, तो लगेच लेन क्रॉस करायला बघितला. तर मी म्हणजे ऑलमोस्ट तो गाडीला टच होण्यावर होता. तर मी लगेच हॉर्न मारला ना, तो असं डचकल्यासारखा झाला. म्हणजे असं लगेच गाडी ते लेफ्ट साईडला घेतली. तर मी म्हणलं हे असं काय चालवतो आहे हा. तर मी पुढे जाऊन त्याला ओव्हरटेक करून त्याला थांबवलं आणि त्याला म्हणजे आम्ही बेसिकली बोलणं वगैरे झालं. आणि जेव्हा मला कळालं की तो ॲक्च्युली ड्रिंक करत होता, तो नुकताच आम्ही साताराला एंटर करणार होता. तो टोल नाका होता आणि तिकडे नशीब की पोलीस चेक म्हणजे जे रेग्युलर चेकअप होतात आहे तसं होते. तर आम्ही त्यांना जाऊन कंप्लेंट केलं की असा एक डिझायरवाला येतो आहे आणि तो त्याने ड्रिंक केलं आहे आणि आम्ही जस्ट आता वाचलो. तर जर तुम्हाला म्हणजे टोल नाकाचं कसं तिकडे कॅमेराज वगैरे बसवले असतात, तर जरा त्या रेडियसमध्ये तुम्हाला दिसत असेल, तुम्ही चेक करू शकता. आम्ही असं त्याला बोललो आणि त्याला कंप्लेंट केली की असंच येतोय. आणि मग तो तेव्हाच आला थोड्या वेळाने, म्हणजे आम्ही वेट करत होतो आणि त्याला पोलीसवाल्यांनी पकडलं आणि मग त्याला नाही केलं, म्हणजे फाईन वगैरे मारली आणि आम्ही मग तिकडून निघालो. सर, माझं म्हणणं असं आहे की जर असं कोण असं करत असेल ना, तर तुम्ही पण ना कंप्लेंट करत जावं आणि सांगत जावं. जसं आमचा आता जीव वाचला तर दुसरा कोणाचा पण जीव नको जायला ना. म्हणजे एकाच्या चुकीमुळे कोणाचा जीव कशाला जायला पाहिजे. एकदम असा आला. मी जस्ट वाचलो आणि मी एकदम राईट लेन मध्ये गाडी चालवतोय. तर जरा थोडा पण अजून आला असता ना तर आम्ही गेलो असतो, असं झालं असतं. पण होतं ना, देवदर्शनाला आम्ही चाललोय, त्यामुळे देवाचा आशीर्वाद आणि देवाची कृपा, त्यामुळे आम्ही वाचलो. बरं झालं. नाहीतर मग हा ब्लॉग इथेच एंड झाला असता. गाईस, दिस इज मिरर छान आहे, मोठा मऊ आहे, सॉफ्ट. डीमार्ट आहे इथे. डीमार्ट दिसतो. म्हणजे उतरले की काही शॉपिंग करू शकता तुम्हाला हवी असेल तर. छान आहे, मस्त. आज मंडे आहे तर त्यामुळे रश खूप कमी असणार आहे असं आम्हाला इकडचे लोक बोलले. सो मी विचार केला की आताच दर्शन करून लवकर मग संध्याकाळी आसपासच्या ठिकाणी जाता येईल.
सो या आम्ही दर्शन करून येतो. जर तिकडे कॅमेरा अलाउड असेल तर आम्ही नक्की फोटोज क्लिक करू, व्हिडिओ बनवू. आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदाच एवढं छान दर्शन झालेलं म्हणजे देवीच्या एकदम जवळ, म्हणजे हार्डली आपला ना एक 2 हँड डिस्टन्स म्हणतात ना तेवढा डिस्टन्सवर देवी आहे आणि खूप व्यवस्थित दर्शन झालं. बेसिकली आज सोमवार असल्यामुळे गर्दी नाही आहे आणि मार्गशीर्ष चालू आहे, तर मंगळवारी शुक्रवारी गर्दी जास्त असते असं इकडचे लोकल. आज मंडे आहे त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. आमचं दर्शन 15 मिनिटात झालं. छान झालं. हार्डली आम्हाला फक्त 15 मिनटंच लागले. 15 मिनिटात आम्ही बाहेर आलो. पहिल्यांदा आलो मंदिरात. खूप छान, आणि खूप प्रसन्न वाटतंय. आणि छान. प्रत्येकजण इथे देवीला गजरा प्रत्येकजण देवीला इथे गजरा अर्पण करतो फुलांपेक्षा. सगळीकडे फुलांचं मार्केट जास्त आहे मोस्टली. सगळीकडे गजरे आणि फुलं जास्त दिसतात. इकडची माणसं पण खूप छान वागण्यात बोलण्यात खूप छान सपोर्टिव्ह आहे. खूप पोलाइट खूप छान वाटतं. आणि आता आम्ही बघा तुम्ही हे बघा गाईज, हे मंदिर आहे. जेव्हा आपण दर्शन घेतो तर दर्शन घेतल्यानंतर आपण असं बाहेर येतो. सो असं आहे हे बाहेरचे कळस दर्शन. अशी छान छोटी छोटी अशी सुंदर शॉप्स आहेत इकडे. हे 3 स्टार हॉटेल आहे आणि मंदिराच्या 3.5 किलोमीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हॉटेल छोटं आहे, स्विमिंग पूल वगैरे असं काहीच नाही आहे, पण हो वेल मेंटेन आहे आणि आम्ही इथे एका दिवसासाठी फक्त थांबलो होतो. सो गाईज, आम्ही हा व्हिडिओ इकडेच एंड करत आहोत कारण की मुंबई टू गोकर्ण हा खूप मोठा व्लॉग होईल. सो म्हणून आम्ही या जर्नीचे 2 पार्ट केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1मध्ये आम्ही तुम्हाला कोल्हापूरचा पूर्ण जर्नी शेअर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना शेअर करा. बाय.